हे बाप लेक ना निवांत झोपले होते. म्हटलं तोपर्यंत ना आवरून घेते. मग काय आंघोळ करून घेतली आणि थोडासा मेकअप केला. आता मेकअप वगैरे काही नाही होत. टिकली पावडर लावली, झाला आपला मेकअप. तसं ना मला मेकअप करायलाच आवडत नाही. सकाळी साईच्या पप्पांनी ना दूध आणायला गेले, आंबे पण घेऊन आले होते. आता इथे ना मी दुपारच्या जेवणामध्ये ना मस्त असा आमरस बनवून घेतला होता. पण तो कसा बनवला ना हे तुम्हाला मी दाखवलं नाही, कारण का ते बघून ना काही जणांना आमरस खायची इच्छाच होत नाही. त्यानंतर लगेच लागले स्वयंपाकाला. म्हटलं बबडी झोपली तोपर्यंत ना सगळं आवरून वगैरे घेते. आणि मला ना स्वयंपाक करताना पण ना इतकी झोप लागत होती ना, कारण रात्रभर ना माझ्या बबडीने मला कसलंच झोपू दिलं नाही. मी झोपले ना की लगेच उठायची आणि स्वयंपाक करून ना लगेच जेवण करायला बसलो. आणि मला ना रोज रोज पातळ भाजी भाकर चुरून खायचं ना खूपच कंटाळा आला होता. म्हणून मी ना आधी सुकी भाजी आणि भाकर खायला घेतली. आणि तेवढ्यात ना लाईटच गेली. म्हणून ना बबडीला गॅलरीमध्ये ठेवलं. समोर झाडं असल्यामुळे ना मस्त गार वारं येतं. आणि हे कुल्फीवाले भाई आहेत ना, आले ना आधी वर बघत असतात, कारण का साई आहे ना त्यांचा रोजच गिऱ्हाईक आहे. आणि साई ना त्यांचा आवाज आला ना की लगेच पळत असतो कुल्फी घेण्यासाठी. त्यानंतर मग आवरून वगैरे ना 5 वाजता हॉस्पिटलमध्ये जायला निघालो, कारण का बबडीला ना थोडासा ताप आणि सर्दी होती. पण इथे ना रविवार असल्यामुळे हॉस्पिटल बंदच होते. त्यानंतर मग आम्ही तिकडे गेलो आणि घरी गेल्यावर ना मग मस्त चहा वगैरे केला. आणि मम्मी ना आज बाहेरच होत्या, कामानिमित्त ना बाहेरच गेले होते वाटतं. आणि पप्पा होते. त्यानंतर ना मग मस्त चहा वगैरे केला. आणि गरमी तर ना खूपच होत होती. मग थोडेसे चहाचे स्वयंपाकाचे थोडेसे भांडे पडले होते, मग ते घासले वगैरे. आणि साईचं मस्त बाहेर खेळायचं काम चालू होतं त्याच्या फ्रेंड बरं गोलू बरं. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.